हॅलो एव्हरीवन. तर आज आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स याचे PYQs बघणार आहोत MSc CET चे इयर 2022. सो लास्ट इयरचेच आहेत. सो याबद्दल आपण स्टार्ट करूया डिस्कशन. याच्यात बघितलं तर सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी किंवा बाकी ज्या कॅपिलरीवर क्वेश्चन्स जास्त आले, कारण प्रेशरवाला पार्ट यावेळी थोडासा यांनी कन्सिडर केला नव्हता. ओके, सो क्वेश्चन नंबर फर्स्ट पासून स्टार्ट करूया आपण. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, अ मेटल वायर ऑफ डेन्सिटी रो. एक मेटल वायर आहे, सपोज करा, जी फ्लोट्स ऑन वॉटर. एक मेटल वायर एका फ्लोट करते वॉटरवर आणि त्याची डेन्सिटी दिली आहे, त्यांनी रो दिलेली आहे. इफ इट इज नॉट सिंक इन द मिनिमम रेडियस. ओके, सो ह्याचा जो वेट असेल तो असेल mg आणि इथे जो फोर्स असेल हा सरफेस टेन्शन फोर्स असेल. तर एक गोष्ट लक्षात येते का, ही सिंक कधी होणार नाही जोपर्यंत त्याचा फोर्स जो आहे तो त्याच्या वेटला इक्वल असेल. सो क्रिटिकल व्हॅल्यू आपण बघूया. सो आपल्याला माहिती आहे की सरफेस टेन्शन इज नथिंग बट डी एफ बाय एल. सो एफ इज इक्वल टू असेल टी इंटू एल. तसंच जर आपण दुसरा केला कन्सिडर, तर आपल्याला माहित आहे जो डाऊनवर्ड फोर्स आहे तो mg. सो एफ इज इक्वल टू mg. सो याला इक्वेशन 2 म्हणूया आपण, याला इक्वेशन 1 म्हणूया. इक्वेशन 1 आणि 2 ची लेफ्ट हँड साइड सेम आहे, सो आपण राईट हँड साइड इक्वल करू शकतो. म्हणून मी राईट हँड साइड इक्वल केली टी इंटू एल. ओके, आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. इथे टाकतो मी, इथे पुढे लिहितो हे डेन्सिटी इज इक्वल डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम म्हणजे मास झाला, इंटू जी इज इक्वल टू टी इंटू एल. डेन्सिटी आहे तशी व्हॉल्यूम आपण लिहू शकतो, दॅट इज व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, कारण ही वायर जी सिलेंड्रिकल आहे. पाय आर स्क्वेअर एल लिहू शकतो इंटू जी इज इक्वल टू टी इंटू एल. एल ला एल गेला, दॅट इज डेन्सिटी इंटू पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू टी. आर स्क्वेअर इज इक्वल टू टी डिवाइड बाय रो पाय, राईट, दॅट इज रो पाय आणि हा जी इथे राहिलाय जी. ओके, सो इफ यू सी द रेडियस विचारले तर हा आन्सर हे रूट मध्ये असलं पाहिजे. सो आर स्क्वेअर इज इक्वल टू टी अपॉन पाय रो जी, हे आन्सर रूट मध्ये असलं पाहिजे. सो आन्सर ऑप्शन नंबर डी. थोडंसं इथे करेक्शन आहे, बट ऑप्शन नंबर इथे डी ला सिमिलर मॅच होतो. यू गेटिंग माय पॉइंट? सो दिस इज द वे यू कॅन फाइंड आउट द मॅक्सिमम रेडियस. का हे सरफेस टेन्शन फोर्स जेव्हा इक्वल होईल बघा, स्ट्रेचिंग फोर्स जेव्हा वेटला बॅलन्स करेल तेव्हाच तो फ्लोट होऊ शकेल का. ओके, क्वेश्चन नंबर 2. A liquid drop having a surface area E is spread into 216 droplet of the same size, then the final surface energy. ठीक आहे, एक लिक्विड ड्रॉप आहे मोठा आणि हा छोटा छोटा किती फॉर्म मध्ये ड्रॉपलेट मध्ये फॉर्म होतोय 216. एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात येते की हा जरी तो फॉर्म होत असेल तरी एक गोष्ट कॉन्स्टंट राहील, ती म्हणजे त्याचं व्हॉल्यूम. सो आपण एक काम करूया, याचं व्हॉल्यूम बघूया. आपल्याला माहिती आहे स्पियर आहे, सो व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज 4/3 पाय आर क्यूब. आता ह्याची आपण कॅपिटल रेड आर बघितली, स्मॉल ह्याची आपण स्मॉल आर एवढी रेडियस घेतली. हिची गोष्ट किती होत आहे तरी 216 4/3 पाय आर क्यूब. 4/3 पाय 4/3 पाय गेला, आर क्यूब इज इक्वल टू 216 आर क्यूब. क्यूब रूट घेतला तर आर इज इक्वल टू, जर ह्याचा घेतला तर 6 आर आपल्याला भेटून जाईल. सो यावरनं स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर बाय 6 हे एक आपल्याला रिलेशन भेटत आहे. आपल्याला माहिती आहे सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला टी इंटू डी ए म्हणू शकतो, किंवा इन्क्रीज इन एरिया ए आपण पकडूया. ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए. ओके, सो आता आपण A1 काढूया. A1 जो आहे त्याचा असेल 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर. A2 जो असेल तो असेल 4 पाय स्मॉल आर स्क्वेअर. बट आपण आत्ताच स्मॉल आर ची व्हॅल्यू काढली आहे, दॅट इज आर बाय 6 आहे. सो आर स्क्वेअर बाय 36, बट ह्याला 216 असतील, बरोबर ना, कारण A2 216 ड्रॉपलेट्स आहेत. सो आपण 216 ड्रॉपलेटचा स्मॉल आर इंटू म्हणजे हे करू शकतो. सो हे 216 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे, कारण 216 ड्रॉपलेट्स आहेत. आता जर आपण बघितलं तर 1 जा 6 जा 6 इंटू 4 पाय आर स्क्वेअर. पण 4 पाय आर स्क्वेअर A1 आहे ना, म्हणजे A2 आणि A1 चं रिलेशन भेटलं 6 इंटू A1. आता आपण ई ने रिलेट करूया. ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल E1 इज इक्वल टू ई जो दिलाय, आणि E2 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो आपण रेशो घेऊया रे. E1 अपॉन E2 इज इक्वल टू A1 अपॉन A2, बरोबर ना, डायरेक्टली प्रोपोर्शनल हाच रेशो येईल. सो E1 अपॉन E2 इज इक्वल टू A1 अपॉन 6A1. आता तुम्ही बघितलं तर E1 चा आन्सर त्यांनी ई दिलाय, E2 आपल्याला काढायचा आहे. सो E1 बाय E2 चा आन्सर जर तुम्ही इथे मी थोडस वरती लिहितो, E1 बाय E2 चं आपल्याला काय भेटतंय, ई डिवाइड बाय ई जो काढायचा आहे तो इज इक्वल टू 1/6. हा 6 इकडे गेला, E2 चा आन्सर आपल्याला काय भेटतंय, E2 इज इक्वल टू 6 टाइम्स ई. सो ऑप्शन नंबर इथे डी मॅच होतोय. सो क्वेश्चन नंबर 2 चा ऑप्शन नंबर डी. बघा काय काय केलं आपण, पहिला रेडियसच्या फॉर्मॅट मध्ये काढून घेतलं आणि मग गोष्टी क्लिअर केल्या.
क्वेश्चन 3 थोडासा आपल्याला इथे ऑप्शन्स मिसमॅच म्हणजे ऑप्शन्स व्यवस्थित आलेले नाहीयेत. सो ॲज ऑफ नाऊ हा आपण थोडासा क्वेश्चन होल्डवर ठेवूया आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, हे थिअरॉटिकल क्वेश्चन आहे. ते सरफेस म्हणजे जे आपल्या अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या वगैरे ज्या काही गोष्टी दिल्या आहेत, त्या जर तुम्ही प्रॉपरली केल्या तरी म्हणजे थिअरॉटिकल पार्ट आहे आपल्या बुकमध्ये, त्या केल्या तर होऊन जाईल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 कडे आपण जाऊया. क्वेश्चन नंबर 4 आहे. इथे पण ऑप्शन्स थोडेसे दिसतात, बट तरी पण आपण ट्राय करू. A small ball of mass capital that m into r, that is radius r and density rho. एक बॉल आहे, ठीक आहे. ह्याचा मास m दिलाय, रेडियस r दिलाय, डेन्सिटी रो दिलाय आणि हा जो बॉल आहे तो एका ग्लिसरीन मध्ये ते सोडतात आणि त्या ग्लिसरीनची डेन्सिटी आहे दॅट दॅट पर्टिक्युलर रो. ओके. आता ह्या गोष्टीत एक गोष्ट आपण जेव्हा सरफेस टेन्शन म्हणजे जे टर्मिनल व्हेलॉसिटीचं गेलेलं त्या केसमध्ये तुमची इथे दिली आहे, त्याच्यात आपल्याला गोष्ट लक्षात येत होती की जेव्हा हा बॉडी खाली जाते तेव्हा त्याला 2 फोर्स अपोज करतात आणि तेव्हा 2 इक्वल होते. एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने ती बॉडी जाते. दॅट इज 2 फोर्स म्हणजे कोणते रे? ह्या बॉडीचं मास mg म्हणजे आपण म्हणू शकतो mg इज नथिंग बट दी 2 बायोन फोर्स आपण म्हणू शकतो त्याला, प्लस विस्कस फोर्स. आणि तुम्हाला या क्वेश्चन मध्ये विस्कस फोर्स विचारलाय. सो विस्कस फोर्स आपण म्हणू शकतो दॅट पर्टिक्युलर mg मायनस b, दॅट इज वेट ऑफ दॅट बॉम्ब मायनस आपण म्हणू शकतो बायन फोर्स. ओके. बी म्हणजे बायन फोर्स दिलाय. आपल्याला एक माहित आहे वेट डेन्सिटी इज इक्वल टू दॅट, वेट म्हणजे काय असतो रे आपला mg असतो. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आता हे प्रत्येक वेळी मी गोष्टी क्लिअर नाही करणार, पण एकदा लक्षात ठेवा, मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. ओके. सो mg च्या जागी डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम जर टाकला तर आपण म्हणू शकतो डेन्सिटी पहिल्याची किती दिली आहे तुमच्या जे काही वेट आहे त्याची रो दिलेली आहे डेन्सिटी, अँड व्हॉल्यूम जो आहे तो आहे आपण व्ही पकडूया, अँड देन आफ्टर दॅट त्याचा रो व्ही जी. ओके. कारण mg आहे ना, रो व्ही इंटू जी. बरोबर. इथे काय असेल, रोच्या ऐवजी त्यांनी काय दिलंय, सिग्मा दिलेला आहे. सिग्मा इंटू व्ही इंटू जी. बरोबर का? आता आपल्याला एक गोष्ट इथे गोष्ट क्लिअर होते. सपोज आपण यातून रो व्ही जी जर कॉमन काढलं, कारण आपल्याला ऑप्शन पर्यंत जायचं आहे. रो व्ही जी हा जर कॉमन काढला तर 1 मायनस सिग्मा बाय काय होऊन जाईल तुमचं, रो होऊन जाईल. आता तुम्ही जर बघताय तर रो व्ही जी, बट आपल्याला माहित आहे मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूमला आपण मास टाकलो. सो mg 1 मायनस रो डिवाइड बाय सिग्मा डिवाइड बाय रो हा ऑप्शन असला पाहिजे. आणि हा ऑप्शन इथे कुठेतरी मॅच होतो, आपल्याला दिसत नाहीये, पण हे आन्सर इथे मॅच होतोय. सो क्वेश्चन नंबर 4 चा आन्सर हे असलं पाहिजे. देन आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 5. ओके. इथे मी तुम्हाला हिंट रिलेटेड सांगेन. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय सांगितलंय, सोप बबल आहे आणि ही आयसोथर्मल कंडिशन आहे. लक्षात घ्या, जेव्हा सोप बबल असतो आणि आयसोथर्मल कंडिशन असते तेव्हा तुमचा एरिया कन्झर्व केला जातो. ही गोष्ट लक्षात ठेवा. एक नॉर्मल ड्रॉप असते, आयसोथर्मल कंडिशन असते, तेव्हा आपल्याला व्हॉल्यूम व्हॉल्यूम कन्सिडर करायचा असतो. म्हणजे आपल्याला एरिया कन्झर्व करायचा म्हणजे पहिल्याचा रेडियस r1 आहे, दुसऱ्याचा रेडियस r2 आहे आणि तिसऱ्याचा कन्सिडर करूया, फॉर्मेशन झालंय ते r झालंय. एरिया कन्सिडर करा 4 पाय r1 स्क्वेअर, दिस इज इनिशियल इज इक्वल टू फायनल असं आपण म्हणू शकतो. 4 पाय r2 स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय r स्क्वेअर. ह्याच्यात काय केलं आपण, एरिया कन्झर्व केला. आता ह्याच्यात 4 पाय सगळीकडे कॉमन आहे, कॅन्सल होईल. r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. सो जो r असेल तो आपल्याला ऑप्शन भेटतोय रूट ऑफ r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर. सो ऑप्शन नंबर 1 इथे क्लिअर होतोय. हिंट अशी आहे, जेव्हा सोप बबल असेल तेव्हा एरिया कन्झर्वेशन करा आयसोथर्मल कंडिशनला, आणि जेव्हा ड्रॉप असेल तेव्हा व्हॉल्यूम कन्झर्व करा. ओके. क्वेश्चन 5 चा आन्सर क्लिअर आहे. क्वेश्चन 6. यस, क्वेश्चन 6 थोडासा तुम्ही प्रॉपरली अंडरस्टँड करून घ्या. A water drop of radius r and volume v is kept in a two identical glass plates such that it forms a thin layer of area A between the plate. A force F is applied such that two plates separates each other with a surface tension T is equals to. ठीक आहे. Drop is radius between two identical plates. असे दोन प्लेट्स आहेत रे. थोडासा इथे गोष्टी आपल्याला अजून हे करावं लागतील. त्याच्यात हा लिक्विड ड्रॉप आहे. पहिला तो स्पेरिकल होता, त्याला रेडियस होती, आता त्याला थोडीशी प्रेस केल्यामुळे त्याला जी गोष्ट येईल ती म्हणजे थिकनेस येईल. ही गोष्ट इकडे लक्षात ठेवली पाहिजे. हे दोन आयडेंटिकल जे काही आहेत प्लेट्स आहेत त्याच्यामध्ये लिक्विड ड्रॉप
प्लेस केला, त्यांनी सरफेस टेन्शन विचारले. ओके, सो इथे जर बघितलं तर इथे आपण ह्या रेडियस थिकनेस केली. सो आपण ही छोटी जर बघितली तर ह्याची जर छोटी जर आपण सपोज कन्सिडर केली रेडियस, तर रेडियस ही या थिकनेसच्या हाफ असेल. सो रेडियस इज t/2. पहिलं मी काही काही गोष्टी इथे क्लिअर करून टाकतो. ठीक आहे, आता जर बघितलं आपण की जर आपल्याला एक्सेस प्रेशर, आता बघा इथे जो आहे ड्रॉप फॉर्म होतोय म्हणजे एक्सेस प्रेशर असेल. एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला काय रे, दॅट इज 2t डिवाइड बाय आर. इथे काही गोष्टी थोड्याशा वेगळ्या वेने कराव्या लागतील. 2t डिवाइड बाय आर हा एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला झाला. तर आता मला सांगा इथे जो काही आहे हा आपण म्हणू शकतो ड्रॉपच्या फॉर्मॅटमध्ये झालाय. सो इथे मी जो काही आपण म्हणू शकतो जो काही टू टू जो फॅक्टर आहे, दोन म्हणजे स्पेरिकल होता तो आता थोडासा आपण म्हणू शकतो सिलेंड्रिकल झालाय. सो त्यासाठी एक फॉर्म्युला तो आता स्पेरिकल राहिलेला नाहीये. सो एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला जसं आपण म्हणू शकतो 2t ऐवजी आपल्याला t/r इथे घ्यावा लागेल. ओके, कारण तो आता स्पेरिकल राहिलेला नाहीये. आधी तो स्पेरिकल होता, आता थोडासा तो कसं झालाय, एक थिकनेस आली आहे त्याला, त्याला सिलेंड्रिकल शेप आलेला आहे. सो फॉर सिलेंड्रिकल शेपसाठी आपण t/r कन्सिडर करतो या केसमध्ये. सो आपल्याला t/r, आर ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे t/2. आर यू गेटिंग माइट, म्हणजेच 2t/t हे तुमचं ऑप्शन दॅट इज कॅपिटल डेल्टा पी एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला झाला. आता आपल्याला एक गोष्ट माहित आहे, ही गोष्ट एक क्लिअर करून ठेवली आपण. आता आपल्याला एक माहित आहे की आपल्याला प्रेशर is nothing but the force upon area. So force is equals to excess pressure into area. ओके, एक्सेस प्रेशर तर आत्ताच आपण काढलंय, दॅट इज 2t/t. एरिया, आता एरिया काढण्यासाठी आपण इथे एच्याच फॉर्मॅट दिसतंय एरियाज आपण आन्सर ठेवून टाकूया, काही इश्यू नाहीये. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला माहित आहे व्हॉल्यूम जो करतो आपण तो एरिया, इथे व्हॉल्यूमच्या स्टेप्स दिसतात म्हणून मी लिहितोय व्हॉल्यूम इज नथिंग बट एरिया इंटू दॅट थिकनेस. बरोबर का, हे टोटल व्हॉल्यूम ह्याचा कसा येईल, ह्याचा एरिया इंटू ही थिकनेस. सो एरिया इंटू थिकनेस. सो मला सांगा थिकनेसचा आन्सर काय येईल रे, व्हॉल्यूम अपॉन एरिया. फोर्सच्या फॉर्म्युल्यात टाका 2t अपॉन व्हॉल्यूम अपॉन एरिया, हा एरिया. सो हा एरिया वर जाईल, आन्सर येईल 2ta² अपॉन व्ही. बरोबर, हे कोणाचा आन्सर येईल, एफचा आन्सर येईल 2ta² अपॉन व्ही. सो टी काढायचा आहे आपल्याला, इथे म्हटले सरफेस टेन्शन काढा. इथे बघा इथे दाखवतो. सो टी काय होईल तुमचा, टी इज इक्वल्स टू एफ व्ही अपॉन 2a². यात काही कन्सिडरेशन आहे ते आपल्याला समजले पाहिजे. सो हा ऑप्शन नंबर बी मॅच होतोय. क्वेश्चन नंबर 6 ऑप्शन नंबर बी. ओके, क्वेश्चन नंबर 7 कडे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 7 असा आहे की स्क्वेअर फिल्म आहे, साइड त्याची एल आहे. ठीक आहे, स्क्वेअर फिल्म आहे, साइड त्याची एल आहे, सोप सोल्युशन आहे. ओके, देन टेकन आउट द फोर्स ऍक्टिंग ऑन द फिल्म. सोबत सो सरफेस टेन्शन इज नथिंग बट डी F/L. सो आपल्याला फोर्स काढायचा आहे एफ इंटू दॅट इज एफ इज इक्वल टू टी इंटू एल. आता एक गोष्ट इकडे समजली पाहिजे की आपल्याला जी काही सरफेस टेन्शन किंवा जी काही फोर्स जो आहे हा किती लागला पाहिजे, कारण ऑप्शन्स बघितले आपण तर ऑप्शन मध्ये बरेचसे म्हणजे ऑप्शन्स मॅच होत आहेत डायरेक्टली. ओके, सो इथे एक गोष्ट समजली पाहिजे की आपल्याला जी काही सोप फिल्म आहे ते त्याला आधी बेसिकली 4 साइड्स आहेत. बरोबर, 4 साइड्स आहेत. सो आपण पहिल्या 4 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. बरोबर, आता जर आपण फोर्स बघितला तर दोन्ही फेसवर फोर्स लागणार आहे. सोप असल्यामुळे 2 फेस असतील म्हणून आपण मी 2 टाइम्स TL करावं लागेल इकडे. हा जनरल फॉर्म्युला झाला, पण 2 फेस असणार सोप बबल, सोप सोल्युशनला. सो म्हणून आपण त्याला 2 इंटू टी इंटू एल. सो ह्याचा ऑप्शन जर काढला तर याचा ऑप्शन आपल्याला भेटतोय, दॅट इज 8 इंटू टी इंटू एल. बघा 2 साइड्स आपण जसं बघा 2t/r आणि 4t/r करतो. सो 4 साइड्स झाले आणि 2 सरफेसेस झाले. त्यामुळे आपण 8 इंटू टी इंटू एल. सो सोप असल्यामुळे हे गोष्टी क्लिअर झाल्या. ओके, आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 पण थोडासा इझी आहे, काही त्याच्यात अवघड नाहीये. आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे की कॅपिलरी ऍक्शनचा फॉर्म्युला दॅट इज 2t cos थीटा अपॉन r रो जी. बरोबर का, r रो जी. सो h इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r. गेटिंग इट, h इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r. आता आपल्याला r आहे बट एरिया वाईज दिलाय. सो एरिया आपल्याला बघावा लागेल. ठीक आहे, आपल्याला एरिया पहिल्याचा काय भेटतंय, एरिया इज नथिंग बट डी पाय आर स्क्वेअर. ओके, आता एरिया जो दुसऱ्याचा झालाय तो काय रे, दॅट इज पर्टिक्युलर जो आहे तो एरिया दुसऱ्याचा किती आहे, दॅट इज A/9. A2 इज E/9. सो आपल्याला एक गोष्ट लक्षात येते का,
की जर रेडियस आणि एरियाचं बघितलं तर रेडियस इज प्रपोर्शनल टू रूट ए. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो आपल्याला रेडियस इज प्रपोर्शनल टू रूट ए, म्हणून मी H1/H2 या रेडियसच्या जागी रूटच्या फॉर्मॅटमध्ये टाकतोय. फक्त तो डायरेक्टली प्रपोर्शनल असल्यामुळे आपण म्हणू शकतो दॅट इज A2/A1. ठीक आहे. H1 ची त्यांनी हाईट h दिली आहे, H2 काढायची आहे. A2 किती दिलाय आपल्याला? A/9 दिलाय. A/9 इंटू A1 किंवा A1 ला A म्हणला, A1 गेला, त्याचा आन्सर 1/3 आलं. सो H2 इज इक्वल टू 3 टाइम्स H हे तुमचं ऑप्शन असेल, कारण हा 3 इकडे जाईल, H2 काढायचा आहे. 3 टाइम्स H इज इक्वल टू H2. सो याचा ऑप्शन जो आहे तो ऑप्शन नंबर ए मॅच होतोय. क्वेश्चन 8 ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन 9. ओके, हा तर डायरेक्ट सिंपल फॉर्म्युला आहे. रेनॉल्ड्स नंबर आर इज इक्वल टू रो व्ही डी डिवाइड बाय न्यू. ऑप्शन कुठे मॅच होतोय तर बघा, रो व्ही डी डिवाइड बाय न्यू. सो ऑप्शन नंबर सी मॅच होतोय, रो व्ही डी बाय न्यू. रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, 1000च्या खाली असेल तर आपण म्हणू शकतो तो लॅमिनार फ्लो आहे. 1000 टू 2000 असेल तर आपण म्हणू शकतो तो ट्रान्झिशन आहे. आणि जो 2000 अबव असेल तर आपण म्हणू शकतो टर्ब्युलंट आहे. ठीक आहे. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा, रेनॉल्ड्स नंबरवर क्वेश्चन येतात. After that, due to the surface tension, excess pressure inside the smaller drop is 9 unit. If the 27 drops of same liquid combine to excess pressure inside this. Okay. Excess pressure चा फॉर्म्युला काय आहे रे? आपण हा ड्रॉप कन्सिडर केला, दॅट इज डेल्टा पी इज इक्वल टू 2t डिवाइड बाय आर. ठीक आहे. सो एक्सेस प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. ही गोष्ट इकडे पहिली क्लिअर केली पाहिजे. म्हणजे एक्सेस प्रेशर जो आहे डेल्टा पी 1 अपॉन डेल्टा पी 2 इज इक्वल टू R2 डिवाइड बाय R1. ठीक आहे. आता इथे R2 डिवाइड बाय R1 हे काढण्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट व्हॉल्यूम, इथे ड्रॉप, नंबर ऑफ ड्रॉप्स वाढतायत, दॅट इज 27 सिमिलर ड्रॉप्स म्हटलेत. म्हणजे आपण व्हॉल्यूम कन्झर्वेशन कडे जाऊया. 4/3 पाय आर क्यूब इज इक्वल टू दॅट 4/3 पाय आर क्यूब इंटू 27. बरोबर का? 4/3 पाय गेला, आर इज इक्वल टू 3R असं म्हणजे आलेलं आहे आपल्याला. आर इज इक्वल टू 3R. सो आपण R2 च्या जागी 3R1 टाकणार आहोत. डेल्टा पी किती आहे तुमचा? 9 आहे, दॅट इज P1 9 आहे. डेल्टा P2 आपल्याला काढायचं आहे. R2 च्या जागी 3R1 अपॉन R1 गेला, डेल्टा P2 इज इक्वल टू 3 युनिट्स आलं पाहिजे, कारण 9/3 होईल ना इकडे. इथे 9/3 इज इक्वल टू डेल्टा P2 असं होईल. सो डेल्टा पी इज व्हॉट? 3 युनिट्स. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 11. Question number 11. चलो, two glass plates of area. Yes, area is given. कितीतरी 10⁻² आहे. थिकनेस दिलेला आहे. वॉटर फिल्म आहे. द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर, द फोर्स रिक्वायर्ड टू सेपरेट द पार्ट्स. ओके, ठीक आहे. इथे थोडंसं तुम्हाला अजून गोष्टी क्लिअर करावं लागेल. टी इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे F/L. ओके. सो टी किती दिला आहे आपल्याला? ठीक आहे. आपल्याला काय काढायचं आहे आता? एफ काढायचं आहे. टी दिलेला आहे. आता मेजर जो कन्सर्न आहे तो इथे लेंथ काढणं. कारण काय, टू ग्लास प्लेट्स ऑफ एरिया 10⁻² हॅव दिस थिकनेस अँड वॉटर फिल्म इनसाइड दी वॉटर फिल्म आहे याच्यामध्ये, द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर. ठीक आहे. आपल्याला माहित आहे एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ किंवा लेंथ इंटू थिकनेस आपण म्हणू शकतो. ठीक आहे. बट इथे 2 ग्लास प्लेट्स आहेत, आपण 2 एरिया कन्सिडर करणार आहोत या केसमध्ये. सो याच्यासाठी आपल्याला काय होईल, लेंथ काढायची आहे. 2 टाइम्स एरिया डिवाइड बाय थिकनेस असं ऑप्शन येईल. आणि जर आपण 2 टाइम्स एरिया अपॉन थिकनेस हे काय आलं तर आय थिंक ह्याचा नियरली आन्सर तुमचं जे मॅच होतं ते 400 मीटर. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे लेंथचा आन्सर तर आपल्याला भेटलं. सो टी इज इक्वल टू F/L. टी इज इक्वल टू F/L. आपल्याला काय करायचंय, एफ काढायचं आहे. सो टी दिलाय तुम्हाला 70 इंटू 10⁻³ इज इक्वल टू एफ डिवाइड बाय एल. तुम्ही आत्ताच 400 काढला तर ह्याचा आन्सर 7×4 जर इथे जरी बघितलं तर 28 दिसतंय. सो ऑप्शन नंबर डी 28 न्यूटन हे फोर्स आला पाहिजे. ओके. सो या गोष्टी क्लिअर करा. एरिया 2 टाइम्स घेतला इकडे समजलं पाहिजे, अदरवाईज तुमचं 14 आन्सर येऊ शकतं. सो या वेळेने थोडंसं प्रॉपर करा. क्वेश्चन नंबर 11 झाल्यानंतर क्वेश्चन नंबर 12. 8 identical small drop of water is falling vertically through the medium, each with terminal velocity. They combine to a single drop, then terminal velocity. लक्षात घ्या, हे जेव्हा आयडेंटिकल ड्रॉप्स किंवा छोटे ड्रॉप पहिले ते रेडियस फॉर्मॅट करण्याचा करा, व्हॉल्यूम कन्झर्व म्हणजे करा. 4/3 पाय आर क्यूब इज इक्वल टू 8 इंटू 4/3 पाय आर क्यूब. ठीक आहे. हा इकडे गेला, हा इकडे गेला, हा गेला, हा गेला. आर इज इक्वल टू 2R.
हा झाला तुमचा पहिला पार्ट. आर इज इक्वल्स टू 2r. दॅट इज आपल्याला माहिती आहे टर्मिनल व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युला डायरेक्टली प्रोपोर्शनल व्हेलॉसिटी ही r स्क्वेअरला असते 2/9 r स्क्वेअर g सिग्मा मायनस रो अपॉन न्यूटा. सो v इज प्रोपोर्शनल टू r स्क्वेअर. आता बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, जर त्यांची रेडियस काय झाली आहे 9 टर्मिनल फॉर्म्युला इच विथ टर्मिनल व्हेलॉसिटी विल बी ओके. रेडियस किती झाली आहे 2 टाइम्स झाली आहे. सो टर्मिनल व्हेलॉसिटी r स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये वाढेल. सो टर्मिनल व्हेलॉसिटी 2r ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 4 टाइम्स व्हेलॉसिटी असली पाहिजे. सो ऑप्शन नंबर बी क्लिअर होतो यामध्ये क्वेश्चन नंबर 12 चा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 13. येस, क्वेश्चन 13 इझी आहे. दिसताना फक्त दिसतोय आपल्याला थोडासा डिफिकल्ट बट इट्स इझी. सो विल स्टार्ट. टू नॅरो ट्यूब ऑफ डायमीटर D1 and D2 जॉईन टुगेदर अँड फॉर्म युट्यूब बोथ ओपन आहे. ठीक आहे. युट्यूब त्यांनी आपण असं कन्सिडर करूया, हा असा युट्यूब त्यांनी बनवलाय. ठीक आहे. आणि त्याच्या काय सांगितलंय, त्याच्या हाईट मध्ये थोडासा डिफरन्स वॉटर लेवलचा सांगितलं. ठीक आहे. हे बनवल्यानंतर काहीतरी डिफरन्स आला, तर तो डिफरन्स किती आहे. ठीक आहे. आपल्याला माहित आहे एचचा फॉर्म्युला काय आहे, कॅपिलरी राईज कॅपिलरी फॉल एच इज इक्वल्स टू 2t कॉस थिटा. आता कॉस थिटा बद्दल काय माहिती दिली नाहीये, तर आपण आर रो जी. आता मला सांगा आर ह्या डायमीटरच्या फॉर्म मध्ये द्यायचं आहे. रेडियस इज व्हॉट डायमीटर बाय 2. म्हणून मी काय करतो 2t कॉस थिटा. आता कॉस थिटा आपण मॅक्सिमम व्हॅल्यू घेऊया त्याची कॉस 0 दॅट इज 1. 2t अपॉन आरच्या जागी मी d1/2 टाकतो रो जी. म्हणजेच तुमचं काय होईल 4t. आता कॉस थिटा मी काढून देतो याच्यातून, त्यांनी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 दिलेला आहे. 4t डिवाइड बाय d1 रो जी. राईट. असाच दुसऱ्याचा आन्सर येईल, हे H1 झालं. H2 चा आन्सर येईल 4t डिवाइड बाय d2 रो जी. डिफरन्स घ्या. ओके. 4t त्याच्यात आपण सपोज H1 मायनस H2 असं केला तर काय होईल 4t अपॉन ह्याच्यात कॉमन येत आहे तो म्हणजे रो जी 1/d1 मायनस 1/d2. करायचा आन्सर 4t रो जी d2 मायनस d1 अपॉन d1 d2 असा ऑप्शन दिसतोय का. येस, ऑप्शन नंबर ए. सो याचा ऑप्शन ए असला पाहिजे. काही सिंपल नाही, कॅपिलरी राईज फॉल सारखं आपण याच्यात कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे. Yes, next question that is theoretical one. So we'll directly the liquid flow Reynolds number is 900. बघा मी आधीच सांगितलं 1000 पेक्षा खाली असेल तर तो स्ट्रीम लाईन आपण म्हणू शकतो. स्ट्रीम लाईन फ्लो आहे किंवा लॅमिनार आहे, बट ऑप्शन दोन्ही नाही आहे त्याच्यात. सो स्ट्रीम लाईन दिसतोय. सो ऑप्शन नंबर बी. ओके. क्वेश्चन नंबर 14 झाला. क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन 15 ऑलरेडी केलेला आहे आपण. सो याचा तुम्ही क्वेश्चन नंबर 15 चा आन्सर जे काय आहे ते ऑलरेडी आपल्याला झालेला आहे, तरी पण मी सांगतो T इज इक्वल्स टू एफ बाय एल असतो. बरोबर. सो एफ इज इक्वल्स टू टी इंटू एल असतो. टोटल साइड्स आहेत आपण म्हणू शकतो ते आहे तुमचा 4 साइड्स आहेत आणि प्रत्येकाला 2 फेसेस आहेत. 2TL दॅट इज आन्सर इज 4TL. ओके. सो ऑप्शन डी मॅच होतोय, ऑलरेडी केलेला आहे. क्वेश्चन नंबर 15 झाला. क्वेश्चन 16. क्वेश्चन 16 मध्ये काय सांगितलंय की वॉटर रायझिंग द कॅपिलरी ट्यूब इमर्स इन द vertically in water. When the whole arrangement is taken into depth, then water layer rises up to H2. R is the radius of earth, then the ratio of H1 by H2. Okay. लक्षात घ्या. आपल्याला माहित आहे की H इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू G. आता मी प्रत्येक वेळी तो फॉर्म्युला सांगणार नाही की H इज इक्वल्स टू बाबा 2t cos थीटा अपॉन R रो G घ्या. H इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू G इथे लक्षात आलं पाहिजे. H1 बाय H2 इज इक्वल्स टू G अपॉन आता जी. आता इथे मी डेप्थला नेलं म्हणून G2 ला आपण GD पकडूया आणि जी आहे तसा लक्षात घ्या. इथे ग्रॅव्हिटेशनची कन्सेप्ट लागते. जीडी इज इक्वल्स टू काय असतं माहितीये का, वेन तुम्ही जर एखादा म्हणजे बॉडीला खाली डेप्थ मध्ये नेता तेव्हा जीडीचा आन्सर G इंटू ब्रॅकेट 1 मायनस डी बाय आर असतं रे. ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. सो मी इथे टाकतोय H1 बाय H2 इज इक्वल्स टू G इंटू ब्रॅकेट 1 मायनस डी बाय आर अपॉन जी आहे तसा जी झालं H1 मायनस 1 मायनस डी बाय आर. ही ग्रॅव्हिटेशनची कन्सेप्ट आहे. बघा रोटेशनल वरून एखादी कन्सेप्ट आलेली ग्रॅव्हिटेशनची. सो ग्रॅव्हिटेशन इम्पॉर्टंट आहे. 11वीचं ग्रॅव्हिटेशन प्रॉपर करून घ्या. क्वेश्चन 16 आन्सर डी. ओके. क्वेश्चन 17. क्वेश्चन 17 मध्ये तुम्हाला एक स्पेरिकल बॉल दिलाय, त्याची डेन्सिटी वगैरे दिली आहे. फॉलिंग थ्रू डेन्सिटी त्यांनी दिलेली आहे. अज्युम दॅट लिक्विड अपियर्स विस्कस फोर्स प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द टर्मिनल वेलोसिटी त्यांनी दिलाय. देन टर्मिनल वेलोसिटी ऑफ द स्ट्रीम. ओके, ठीक आहे. एक मला सिंपल गोष्ट सांगा, तो जो बॉल आहे त्याचा वेट असेल mg.
बरोबर. आपल्याला माहित आहे की बॉयंट फोर्स, ह्याला मी असं करतो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम लिहितो, डेन्सिटी इंटू दॅट इज डेन्सिटी 1 इंटू व्हॉल्यूम इंटू जी. तसाच जो जो काही बायंट फोर्स आहे तो पण mgच असतो, बट इथे आपल्याला लिहिताना डेन्सिटी आपण 2 लिहूया, त्याला त्यांनी दिलेली आहे डेन्सिटी 2 इंटू व्हॉल्यूम इंटू जी. बरोबर. ओके. आता एक त्यांनी सांगितलंय की एफ इज इक्वल्स टू दॅट इज मायनस दिसतंय, बट आपण मॅग्निट्यूड घेऊया के व्ही टी स्क्वेअर. राईट. सो एक गोष्ट आपल्याला लक्षात येते का, जो काही वेट आहे आपलं जनरल इक्वेशन वेट इज इक्वल टू बायंट फोर्स प्लस विस्कस फोर्स. बरोबर. त्यांनी जो विस्कस फोर्स दिलेला आहे. सो आता इथे लक्षात येते का तुमच्या की बायंट फोर्स वेट काय आहे तुमचं, दॅट इज पहिलं रो1 व्ही जी इज इक्वल टू रो2 व्ही जी. लक्षात येते. त्यानंतर प्लस विस्कस फोर्स त्यांनी दिलाय के व्ही टी स्क्वेअर. ठीक आहे. आता हे जर आपण ऑप्शन मध्ये काढायला गेलो तर व्हीटी स्क्वेअरचा आन्सर जर काढायला गेलो तर इथे आपल्याला मी पुढे करून दाखवतो रो1 व्ही जी मायनस रो2 व्ही जी. ठीक आहे. अपॉन के इज इक्वल टू व्ही टी स्क्वेअर. पहिला आधी रूट मध्ये येईल. सो आता हा ऑप्शन कुठे दिसतो, यस रूट मध्ये, हे आन्सर म्हणजे 1/2. सो ऑप्शन नंबर ए क्लिअर होईल. सिंपल आहे, त्या गोष्टी क्लिअर करून या. ओके. या गोष्टी जर आपण दॅट इज बघितल्या तर ह्याच्यात होत्या. आणि जर आपण उलट मायनस जरी घेतलं असतं तरी पण ऑप्शन दुसरा कुठला मॅच होत नाहीये. सो हाच ऑप्शन याचा करेक्ट असेल. क्वेश्चन 17. क्वेश्चन 18. ठीक आहे. Question 18. A certain number of spherical drops of radius r collapse into the single drop of radius r of volume v. If the T is the surface tension of liquid, which one of the following statement is true? ओके. थोडासा वेगळ्या वेने आपल्याला विचार करावा लागेल. इथे त्यांनी नंबर ऑफ ड्रॉप, जेव्हा असे नंबर ऑफ आयडेंटिकल ड्रॉप्स म्हणतात व्हॉल्युम्स कडे जावा आधी, आपण असं म्हणू शकतो नंबर ऑफ ड्रॉप्स इंटू 4/3 पाय आर क्यूब इज इक्वल्स टू दॅट इज 4/3 पाय आर क्यूब. बरोबर का. सो यावरनं आपल्याला एनचं रिलेशन भेटते. मी आता थोडंसं डायरेक्ट लिहितो. एनचं रिलेशन भेटतं दॅट इज आर क्यूब डिवाइड बाय आर क्यूब. आर यू गेटिंग इट. सो आता मला एक सिंपल गोष्ट सांगा की आपण जर एरिया, आपल्याला माहित आहे की डीई आपल्याला एनर्जीचं रिलेशन आहे. सो आपण स्मॉल डीई इज इक्वल टू टी इंटू डी ए असं असतं. आपल्याला डी ए फाइंड आउट करावं लागेल. डी ए म्हणजे काय, दॅट इज 4 पाय स्मॉल आर स्क्वेअर मायनस 4 पाय स्मॉल आर, असं मी लिहितो 4 पाय स्मॉल आर स्क्वेअर मायनस 4 पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. आता स्मॉल आरच्या जागी एन टाइम्स असेल, हे एन टाइम्स असेल, ही गोष्ट आता इथे लक्षात आली पाहिजे. आता मला सांगा 4 पाय स्मॉल आर स्क्वेअर आहे तसा एनच्या व्हॅल्यूच्या जागी मी आर क्यूब अपॉन आर क्यूब टाकला. ठीक आहे. मायनस, आता हा कॉमन फॅक्टर असल्यामुळे मी याला 4 पाय आर स्क्वेअर असं लिहिलं तरी पण तुम्हाला गोष्टी क्लिअर होऊन जातील, किंवा आपण एक सेपरेटच करूया दॅट इज मायनस 4 पाय आर स्क्वेअर. ओके. त्या आर क्यूबला हा गेला. ठीक आहे. सो आपल्याला इथे काय दिसतंय रे, डी ए इज इक्वल टू 4 पाय, ठीक आहे, आर क्यूब डिवाइड बाय आर मायनस, ठीक आहे, हा आर स्क्वेअर तर डिनॉमिनेटरला असेल म्हणजे ठीक आहे, हा मायनस 4 पाय जर कॉमन काढला तर इथे आर स्क्वेअर होईल. याचा थोडा रिअरेंज करावा लागेल. 4 पाय आर क्यूब बाय आर मायनस, मी याला आर क्यूब करतो डिवाइड बाय आर करतो, चालेल का. येस. काही फरक पडत नाही, सेमच केलंय. आता मी 4 पाय आर क्यूब कॉमन काढतो, त्याच्या पुढची स्टेप इथे देतो. 4 पाय आर क्यूब कॉमन काढतो, 1 बाय आर मायनस 1 बाय आर. ठीक आहे. येस, ऑप्शन कुठेतरी जवळ दिसतात आपल्याला. 4 पाय 1 बाय आर मायनस 1 बाय आर. ठीक आहे. आता जर आपण जर केला तर आपल्याला हा एरिया आलाय. ठीक आहे. आता आपल्याला माहित आहे की जो काही डेन्सिटी म्हणजे व्हॉल्यूम आणि ह्याचा एक आहे तो 4/3 करतो याला, म्हणजे व्हॉल्यूम भेटेल. म्हणजे मला 4/3 केला तर वरती 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. पाय आर क्यूब 1 बाय आर मायनस 1 बाय आर. 4/3 पाय आर क्यूब याला मी 3 ने मल्टिप्लाय करून ठेवलाय. व्हॉल्यूम लिहू शकतो म्हणजे मी 3v 1 बाय आर, थोडंसं इथे थोडंसं जागा कमी पडते, 1 बाय आर असं लिहू शकतो. हा तुमचा डीएचा झाला. आपल्याला ई काढायचा. ई म्हणजे टी इंटू डीए, म्हणजे ह्याला 3v आणि टी ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 3v टी 1 बाय आर मायनस 1 बाय आर.
ओके, सो ऑप्शन नंबर बी. येस, थोडासा वेगळ्या वेने थोडंसं करावं लागतंय आपल्याला. ऑप्शन नंबर बी मॅच होतो. ठीक आहे. येस. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 19. सिंपल आहे. क्वेश्चन 19. Raindrops of same radius r is falling with the velocity terminal v naught decline and form a bigger drop than the terminal velocity is. ठीक आहे. टर्मिनल वेलॉसिटीचा जो प्रपोर्शनॅलिटीला आहे तो आर स्क्वेअरने आहे. बरोबर का? सो आपण असं म्हणू शकतो व्ही इज प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर आणि व्ही न्यू जो आहे तो प्रपोर्शनल टू कॅपिटल आर स्क्वेअर. ठीक आहे. आता जर आपण ह्याच्यात व्ही नॉट ह्याला ओरिजिनलला व्ही नॉट त्यांनी दिलाय, सो तसंच ठेवूया. सो व्ही नॉट डिवाइड बाय व्ही न्यू इज इक्वल टू आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. व्ही न्यू काढा, व्ही नॉट आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. दिस इज ऑप्शन नंबर डी. दिस इज व्ही न्यू. हेच आपल्याला काढायला विचारलंय. ऑप्शन डी होतं. हा इझी मध्ये आपण कन्सिडर करू शकतो. डायरेक्ट ऑप्शन डी. इन स्ट्रीमलाइन फ्लो द वेलॉसिटी ऍट अ गिवन पॉइंट. ओके, स्ट्रीमलाइन फ्लो आहे. वेलॉसिटी त्याची गिवन पॉइंटला एका पर्टिक्युलर पॉइंटला चेंज होता कामा नये. सो ऑप्शन नंबर, म्हणूनच याला आपण स्ट्रीमलाइन म्हणतो ना. सो इफ यू सी दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन नंबर 20, त्याचा ऑप्शन नंबर ए असला पाहिजे. वेलॉसिटी ही स्ट्रीमलाइन असल्यामुळे त्याचा वेलॉसिटीची डिरेक्शन पण प्रत्येक वेळी ही प्रॉपर असणार आहे. ठीक आहे, स्ट्रीमलाइन असल्यामुळे. सो वेलॉसिटीची डिरेक्शन पण चेंज होत नाही. So option number A, option 20 clear. Then question number 21. Yes. The amount of work done in blowing the soap bubble of diameter increase from D to D. Okay. Diameter increase from D to D. Okay. Work done. Work done is nothing but the T into DA. बरोबर. आता सोप बबल आहे. एरिया 4 पाय आर स्क्वेअर नाही येणार आहे. एरिया 8 पाय आर स्क्वेअरच्या फॉर्मॅट मध्ये लिहावं लागेल. सो 8 पाय आरच्या जागी आपण डी स्क्वेअर बाय 8 पाय आर स्क्वेअर. आरच्या जागी डी स्क्वेअर बाय 4 टाकणार, कारण आपल्याला माहित आहे 2D इज इक्वल टू आर आपण म्हणू शकतो. सो दॅट इज 2R इज इक्वल टू डी आपण म्हणू शकतो. आर इज इक्वल टू डी बाय 2, त्याचा स्क्वेअर केला की डी बाय 4 मायनस डी स्क्वेअर बाय 4. जर आपण ह्याचं केलं तर हा जो 4 आहे तो बाहेर येईल आणि ज्याचा ऑप्शन जो बसतो हा बघा, टी इंटू 8 पाय डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर आणि हा 4 बाहेर काढला कॉमन, इथे 2 आला. सो 2t पाय डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. सो ऑप्शन नंबर ह्याचा काय येतोय? ए येतोय. ओके, सो क्वेश्चन नंबर 21 जर बघितला तर ऑप्शन नंबर ए मॅच होतोय. क्वेश्चन 22. अ वॉटर रायजेस इन द कॅपिलरी ट्यूब आर अबाउट हाईट h. Then the mass of water in capillary is the mass of that water in the capillary tube is of radius r by 4. ओके, ठीक आहे. हा क्वेश्चन नंबर 22 आहे. क्वेश्चन नंबर 22 आपल्याला बघायचं आहे की ऑप्शन काय येतं. ठीक आहे. डेन्सिटीचा काय फॉर्म्युला आहे? डेन्सिटी इज इक्वल टू मास इंटू मास अपॉन व्हॉल्यूम. सो मास इज इक्वल टू व्हॉट? मासचं रिलेशन आहे म्हणून लिहूया. मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. ठीक आहे. व्हॉल्यूमला आपण डेन्सिटी इंटू एरिया इंटू एच करून टाकू. ठीक आहे, हाईट एच आहे कॅपिलरीची, सो एच करून टाकू. आपल्याला माहिती आहे एच इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. बरोबर. त्यांनी सांगितलंय आर बाय 4 केली आहे, म्हणजे H1 बाय H2 इज इक्वल टू R2 बाय R1, म्हणजेच आर बाय 4 झाली. तर आर बाय 4 इंटू आर, आरला आर गेला. H2 इज इक्वल टू 4 टाइम्स H1. हे एक आपल्याला रिलेशन भेटलं. ठीक आहे. सो मास जर बघितला तर ह्याला आपण सपोज केला एच आहे, डेन्सिटी पाय आर स्क्वेअर इंटू एच. बघा एरिया आपण पाय आर स्क्वेअर पकडून टाकू, पाय आर स्क्वेअर इंटू एच. ठीक आहे. आता हा कॅपिलरी ही सिलेंड्रिकल असते म्हणून पाय आर स्क्वेअर एच दिलं. तर मास 1 अपॉन मास 2 इज इक्वल टू R1 स्क्वेअर अपॉन R2 स्क्वेअर इंटू H1 डिवाइड बाय H2. R1 स्क्वेअर अपॉन R2 स्क्वेअर जर बघितला तर आपण R2 ची व्हॅल्यू ऑलरेडी म्हणजे R बाय 4 त्यांनी दिलेली आहे. सो R1 स्क्वेअर अपॉन R1 बाय 4 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू H1 अपॉन H2. यू गेटिंग माय पॉइंट? H1 अपॉन H2. R1 केला, हा वरती गेल्यावर 16 होईल. ओके, H1 बाय H2 तुम्हाला दिला आहे, दॅट इज 1 बाय 4 म्हणजे व्हायला हवा, दॅट इज 1 डिवाइड बाय, बघा H1 बाय H2 हा याच्यावरनं बघा H1 बाय H2 चा आन्सर काय येतोय? 1 डिवाइड बाय 4 येतं. इथे दिसते बघा H1 बाय H2 1 बाय 4, 1 बाय 4, याचा आन्सर 4 यायला हवं. ठीक आहे, थोडीशी जागा कमी पडते इकडे, इथे लिहितोय मी. सो M1 डिवाइड बाय M2 इज इक्वल टू आपण म्हणू शकतो 1 बाय इट्स नॉट 1 बाय 4, 4 बाय 1. सो आपल्याला M2 काढायचं आहे. M2 इज नथिंग बट दी M बाय
4 बरं M2 काढायचं आहे ना, सो M2 इज नथिंग बट M/4. बघा इथे कुठून कुठे रिलेशन चाललंय ते. सो याचा ऑप्शन नंबर डी असेल. क्वेश्चन नंबर 22 ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. Then a lead sphere of mass m, viscous fluid F, another lead sphere of mass m 8m is fall through what is the terminal velocity. आपल्याला एक गोष्ट सांगायला V is proportional to R square. ठीक आहे. आपल्याला माहित आहे मास इज इक्वल टू व्हॉट, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. ठीक आहे. सो मी जर M1 डिवाइड बाय M2 केला तर मी डेन्सिटी तर सेम आहे, मग व्हॉल्यूमला डायरेक्ट इक्वल करतो, डेन्सिटी लिहितो, वाटल्यास कॅन्सल करू. 4/3 पाय that is R1 cube upon 4/3 pi that is R2 cube. कॅन्सल झाला. बरोबर. सो जर आपण M1 बाय M2 त्यांनी पकडले तर 1/8 इज इक्वल टू R1 क्यूब बाय R2 क्यूब. सो R1 बाय R2 चा आन्सर तुमचा येईल 1/2 क्यूब रूट घेतला. बरोबर. सो R2 इज इक्वल टू व्हॉट, 2. R2 इज इक्वल टू 2 टाइम्स R1. हे गोष्टी क्लिअर झाल्या. V1 बाय V2 इज इक्वल टू R1 स्क्वेअर बाय R2 स्क्वेअर. बघा इथे V इज प्रोपोर्शनल. सो V1 बाय V2, V1 तुम्ही किती दिली, V दिलेली आहे ऑलरेडी. V डिवाइड बाय V2 इज इक्वल टू R1 बाय R2 त्याचा स्क्वेअर, म्हणजे आपण म्हणू शकतो 1/4. बघा R1 बाय R2 हे आलंय 1/4. सो 4 टाइम्स V इज इक्वल टू V2. ऑप्शन नंबर कुठला मॅच होतोय, दॅट इज ऑप्शन नंबर ए मॅच होतोय. सो क्वेश्चन नंबर जर आपण बघितला, क्वेश्चन नंबर 23 त्याचा ऑप्शन ए मॅच होतोय. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 34. ठीक आहे. सॉरी 24. 24चा तुम्ही आता थोडासा याच वेळी विचार करा. एक कॅपिलरी आहे ऑफ, त्याची रेडियस त्यांनी काहीतरी दिलेली आहे. ठीक आहे. ही रेडियस त्यांनी दिली आहे 1 mm. दुसरे कॅपिलरी त्यांनी ती रेडियस काय केली, वाढवली. कॅपिलरी राईज आपण म्हणून कॅपिलरीची रेडियस वाढवली, त्याची रेडियस झाली आहे 2 mm. ओके. म्हणजे ट्वाइस केलेली आहे. इफ द रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब इज डबल देन मास ऑफ वॉटर रेजिस्ट विल बी. ठीक आहे. आपण मी थोडं डायरेक्ट लिहितो. H इज प्रोपोर्शनल टू, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R. गोष्टी क्लिअर होत आहे. H इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R. बरोबर. शिवाय आपण म्हणू शकतो मास. ठीक आहे. सो मास ह्याच्यासारखंच सेम टू सेम तुम्ही विचार केला तर डेन्सिटी इज इक्वल टू व्हॉट, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर. सो मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. बरोबर. सो M1 बाय M2 जर आपण बघितला तर इथे व्हॉल्यूमला आपण काय करू माहितीये का, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम ही सिलेंड्रिकल असते ना कॅपिलरी. सो पाय R स्क्वेअर H. बरोबर. सो मी असं जर बघितलं तर M1 डिवाइड बाय M2 इज इक्वल टू R1 स्क्वेअर अपॉन R2 स्क्वेअर इंटू H1 बाय H2. बरोबर का. सो H इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R असल्यामुळे सपोज त्यांनी रेडियस डबल केली आहे, सो H1 बाय H2 इज इक्वल टू R2 बाय R1. जर त्यांनी रेडियस डबल केली आहे, सो दॅट इज 2R1 अपॉन R1. सो H2 जो तुमचा असेल तो असेल तुमचा H2 इज नथिंग बट दी H1 बाय 2. बरोबर. सो H1 बाय H2 चा आन्सर असेल 2. आर यू गेटिंग माय पॉइंट. सो H1 बाय H2 चा आन्सर झालं 2. R1 स्क्वेअर बाय R2 स्क्वेअरचं जे काही आन्सर असेल ते असेल तुमचं दॅट इज ट्वाइस केले, सो 1/4. इथे जर आपण बघितलं तर 1 दॅट इज 4. बरोबर का. R1 बाय R2 इज 1/4. H1 बाय H2 इज H1 बाय H2 इज 2. सो M1 बाय M2 जो पहिला M होता मला M2 काढायचा, M1 बाय M2 इज लाईक 1/2. सो M2 इज नथिंग बट 2M. सो क्वेश्चन नंबर जो काही 20 म्हणजे 24 आहे त्याचा 2M. बघा इथे मी परत सांगतो, हाईटचं आणि रेडियसचं सेपरेट काढून घ्या. इथे मला काढून भेटलंय हाईट आणि रेडियसचं. नंतर मास आणि रेडियसचं काढून घ्या आणि मग ती ह्या Hच्या ह्याच्यात टाका. बघा मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर लिहिलाय, मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू H लिहिलाय. बरोबर. पण H1 बाय H2 इथे जर बघितलं, इथे बघा H1 डिवाइड बाय H2 जर केलं तर याचा आन्सर 2 येत आहे रेशो. H1 बाय H2 डायरेक्ट टाकला. R1 बाय R2 जर केलं तर आपल्याला इथे म्हणजे दिसतंय काय ते 1/4 येणार. बरोबर. कारण डायरेक्टली 2R झालंय. सो R1 अपॉन 2R1 ब्रॅकेट स्क्वेअर असणार ना. सो R1 स्क्वेअर अपॉन दॅट इज 4R1 स्क्वेअर. म्हणून आपण इथे 1/4 लिहिलं. सो हे 1/2 झालं. ऑप्शन नंबर कुठला, ऑप्शन सी क्लिअर होतोय क्वेश्चन 24. क्वेश्चन 25.
क्वेश्चन नंबर 25 मध्ये थोडासा तुम्ही पण एकदा म्हणजे ट्राय करा. क्वेश्चन 25 हा जो क्वेश्चन आहे हा थोडासा वेगळ्या वेने आपल्याला करावा लागेल. दॅट इज सरफेस टेन्शन. मी तुम्हाला याची हिंट देतो, तुम्ही ट्राय करा याचा आन्सर. नाही आला तर मला कमेंटमध्ये सांगा, मी परत एकदा सॉल्व्ह करून देतो. क्वेश्चन नंबर 25 मध्ये तुम्हाला हिंट आहे F इज इक्वल टू टी इंटू एल. आता इथे हा जो आहे दॅट इज लिक्विड ऑफ डायमेट्रिकली दिलाय. सो लेंथ तुम्हाला डायमेट्रिकल घेतली पाहिजे, टी इंटू 2πr या गोष्टीने केली पाहिजे. एफ च्या जागी तुम्ही काय करा, mg करा, दॅट इज रो व्ही जी. त्यानंतर याचं एक रिलेशन फाइंड आउट करा. त्यानंतर जो काही सरफेस टेन्शनचा जे काही फोर्स आहे, ठीक आहे, सो हाफ इमर्स आहे म्हणून हाफ तुम्ही सरफेस टेन्शनचा फोर्स घ्या आणि त्यानंतर थोडंसं सॉल्व्हिंग करा. म्हणजे तुम्हाला एक सांगतो, सरफेस टेन्शनचा फोर्स इथे काय झाला, 2πr इंटू टी. दॅट इज एफ इज सरफेस टेन्शनचा फोर्स प्लस दॅट इज त्याचा हाफ इमर्स आहे म्हणून हाफ इंटू दॅट इज व्हॉल्यूम इंटू एम जी. सो 4/3 पाय आर क्यूब डेन्सिटी इंटू जी, बरोबर. एम जी इज इक्वल टू तुम्ही टोटल फोर्सला इक्वेट करा, 4/3 पाय आर क्यूब रो जी, बरोबर. इथे डेन्सिटी त्यांनी डी आणि रो दिली आहे, सो इथे डी असेल आणि इथे रो असेल. आता हे तुम्ही आन्सर इक्वल करा. हे सरफेस म्हणजे काय सांगितलंय, लिक्विड ड्रॉप ऑफ डेन्सिटी इज फ्लोट ऑन इमर्स इन हाफ ऑफ द लिक्विड ऑफ डेन्सिटी डायमीटर लिक्विड ऑफ इज. ठीक आहे, एक फ्लोट होतोय डायमीटर जो काही डेन्सिटी आहे त्याचा लिक्विड ड्रॉप फ्लोट होतोय डेन्सिटी रो ने. तुम्हाला हे जर इक्वेशन कन्झर्वेशन वाला इक्वेशन जर समजलं तर तुम्ही याचा आन्सर काढू शकता. सगळ्यांनी व्यवस्थित याचा आन्सर काढून आर स्क्वेअर किंवा आर चा आन्सर तुम्ही काढून घ्या. हे बघा, हे एफ च्या जागी 2π टाका, हाफ इमर्स आहे म्हणून 4/3 पाय आर क्यूब इंटू डी दिलाय इंटू जी, बरोबर. 4/3 पाय आर क्यूब इंटू रो इंटू दॅट इज जी असला पाहिजे. सो या वेळेने तुम्ही जो काही काढलं तर तुमचा आन्सर प्रॉपरली मॅच होऊन जाईल. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो हा थोडासा विचार करा आणि आन्सर मॅच करा. तुम्हाला मी याचा आन्सर सांगून ठेवतो. आय थिंक याचा आन्सर 12च्या दरम्यान येईल. सो हे ऑप्शन मे बी म्हणजे करेक्ट. तुम्ही ट्राय करा. मी तुम्हाला हिंट दिली आहे. लिक्विड ड्रॉप ऑफ डेन्सिटी रो इज फ्लोटिंग हाफ इमर्स ऑफ अ लिक्विड ऑफ डेन्सिटी. तो हाफ इमर्स डेन्सिटी आहे, लिक्विड आहे, त्याच्यावर तो ड्रॉप फ्लोट होतोय. सो हाफ इमर्स म्हणजे काय, थोडासा वरती थोडासा खाली. सो त्यामुळे आपल्याला ह्याच्यात हाफ ने इथे डिवाइड म्हणजे मल्टिप्लाय करावं लागेल. एफच्या जागी ही व्हॅल्यू टाका, हाफ इमर्स 4/3 पाय आर क्यूब डी इंटू जी, 4/3 पाय आर क्यूब रो इंटू जी. हे करून तुम्ही आर ची व्हॅल्यू काढा आणि जस्ट कमेंट मध्ये तुम्ही सांगा क्वेश्चन 25 चा आन्सर मॅच होतोय का, जेणेकरून मला समजेल की किती मुलं प्रॉपरली सगळे क्वेश्चन गो थ्रू करतायत. ठीक आहे. क्वेश्चन 26 कडे आपण जाऊया. क्वेश्चन 26, द सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन इज टी. ओके. देन द वर्क डन इन बबल. ठीक आहे, हा सेम फॉर्म्युला जे आपण केलेला पण तरी पण आपण करूया. 2D आणि डी दिलाय. सो पहिल्याची आधी रेडियस काढा. जेव्हा डी असेल त्याची रेडियस असेल दॅट इज 2r इज इक्वल टू डी. सो r इज इक्वल टू d/2 असेल आणि 2d इज इक्वल टू 2r. 2 गेला, डी इज इक्वल टू आर असेल. सो 1 आणि 2 हे दोघांची रेडियस काढून घेतल्या. आपल्याला माहित आहे ई इज इक्वल टू टी इंटू डी ए, ती तसाच ठेवा, बरोबर. सोप आहे 8π आर स्क्वेअर. आरच्या जागी मी आता 2d/2 म्हणजे डी मोठावाला टाकतो. दॅट इज तुमचा आन्सर डी स्क्वेअर येईल, बरोबर. डी इज इक्वल टू आर आहे. दुसऱ्या ह्याच्यात d²/4 येईल. सो टी इंटू 8π इट इज 3. येस, हे आपण स्मॉल डी मध्येच टाकूया इथे. 3d² डिवाइड बाय 4 1 2 6π, बरोबर. d² इंटू टी 6π. येस, ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी. बघा, सोप सोल्युशन असल्यामुळे 8 घेतला, 8πr², 4πr² नॉर्मल ड्रॉप साठी. क्वेश्चन 28, स्टील कॉइन ऑफ थिकनेस d and density rho is floating on the surface tension T, the radius of coin is. ठीक आहे. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला T इज इक्वल टू F/L. ठीक आहे. सो F इज इक्वल टू व्हॉट, T इंटू L. याबद्दल काय नाही. आणि हा जो लेंथ असेल तो कॉइन सर्क्युलर असतो म्हणून आपण T इंटू लेंथच्या जागी काय करणार, इफेक्टिव्ह लेंथ. ही लेंथ इफेक्टिव्ह असते 2πr, बरोबर. सो F इज इक्वल टू व्हॉट, 2T इंटू 2πr. आता हा मला सांगा काय फ्लोट होतोय, म्हणजे त्याचा जर फ्लोट होत असेल तर त्याचं जे वेट आहे ते सरफेस टेन्शनच्या फोर्सने इक्वल असेल.
सो आता आपण हे केलं तर सरफेस टेन्शनचा फोर्स आपण म्हणू शकतो mg इज इक्वल टू 2 पाय r इंटू टी वेट mg रो vg इज इक्वल टू 2 पाय r इंटू टी करा आता ह्याच्यात r इज इक्वल टू काय येईल दॅट इज आपल्याला काय काढायचं ह्याच्यात रेडियस ऑफ येस r इज इक्वल टू येस पाय आर स्क्वेअर येस व्हॉल्यूमला आपण थोडं रिप्रेझेंट करूया कारण व्हॉल्यूमची टर्म दिसत नाही व्हॉल्यूम इज पाय आर स्क्वेअर थिकनेस डी दिली आहे इंटू जी इज इक्वल टू 2 पाय आर टी या आर ला हा आर एक गेला आर इज इक्वल टू 2t डिवाइड बाय रो या पायला हा पाय गेला रो डी जी ऑप्शन कुठला मॅच होतो येस ऑप्शन नंबर डी मॅच होतो सो क्वेश्चन 27 ऑप्शन नंबर डी क्वेश्चन 28 एक्सप्रेशन इनसाइड सोप बबल ऑफ रेडियस एकदम सोपा क्वेश्चन आहे डेल्टा पी इज इक्वल टू 4t बाय आर डेल्टा पी त्यांनी किती दिलाय एक्सेस प्रेशर दिलाय 50 आता डाईन मध्ये आहे डाईनचा आन्सर ठेवा इज इक्वल टू 4t किती आहे 4 इंटू टी काढायचं आहे आर किती आहे 2 सेंटीमीटर सेंटीमीटर मध्येच ठेवा सो हे जर केलं 100 सो 100 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू टी दॅट इज 25 डाईन मध्येच आहे म्हणून सेंटीमीटर फोर्स मध्ये असलं तर कन्वर्ट केलं 10⁵ वगैरे ते कन्वर्ट केलं पाहिजे क्वेश्चन नंबर 29 क्वेश्चन नंबर 29 मध्ये work done in soap bubble is W1 the temperature of new soap bubble is heated from the heat solution of soap bubble of radius 2r ठीक आहे वर्क डन म्हणजेच एनर्जी सरफेस एनर्जी आपण म्हणू शकतो W इज इक्वल टू टी इंटू डी आता आपण एरियाज कन्सिडर करू टी इंटू 4 पाय आर स्क्वेअर W2 काय दॅट इज टी इंटू 4 पाय आर स्क्वेअरच्या जागी मी 4 पाय इंटू 2r ब्रॅकेट स्क्वेअर सो याचा आन्सर घेतोय 4 पाय आर स्क्वेअर झाला तर इथे 2r स्क्वेअर केलं की टी इंटू 4 पाय 4 आर स्क्वेअर म्हणजे 4 इंटू टी इंटू 4 पाय आर स्क्वेअर हा W1 सो 4W1 हे झालं बट इथे काय सांगितलंय सरफेस टेन्शन जेव्हा इन्क्रीज केलं टेम्परेचर सरफेस टेन्शन T2 हिट झालं ना T2 सरफेस टेन्शन इज T2 इज लेस दॅन T1 सरफेस टेन्शन डिक्रीज होणार T2 इज लेस दॅन T1 T2 लेस दॅन T1 असेल तर आपल्याला एक क्वेश्चन इथे म्हणतो W2 इज ऑलवेज लेस दॅन W1 4 टाइम्स W1 बरोबर म्हणजे जो काही W2 आहे तो 4 टाइम्स W1 पेक्षा हे असेल सो ऑप्शन नंबर इथे सरफेस टेन्शन दिस इज द कंडिशन दिस इज इम्पॉर्टंट कंडिशन दिस इज द कंडिशन इन द केस सो W2 इज लेस दॅन 4 टाइम्स W1 ओके ऑप्शन बी मॅच होतो क्वेश्चन 30 यस मगाशी मी याचा थोडासा हिंट दिलेला आयसोथर्मल कंडिशन असेल आणि ड्रॉप असेल ठीक आहे तर ड्रॉप असताना आपल्याला व्हॉल्यूम कन्झर्वेशन केलं पाहिजे बबल असेल तर सोप बबल असेल तर एरिया कन्झर्वेशन करा व्हॉल्यूम कन्झर्वेशन 4/3 पाय एकाची रेडियस R1 आहे दुसऱ्याची R2 आहे आणि तो फॉर्म होतो तो R आहे तो 4/3 R1 क्यूब प्लस 4/3 पाय R2 क्यूब इज इक्वल टू 4/3 पाय R स्क्वेअर सो R क्यूब So R is equals to R cube is equals to R1 cube plus R2 cube कारण हे सगळे कॅन्सल होऊन जातील सो ऑप्शन कुठला दिसतोय कधी कधी हा पण असतो R is equals to क्यूब रूट ऑफ वगैरे दॅट इज R1 क्यूब प्लस R2 क्यूब क्यूब रूट असा पण असतो सो ऑप्शन ए दिसतोय क्वेश्चन 30 ऑप्शन ए असेल क्वेश्चन 31 अ वॉटर रायझेस फ्रॉम द हाईट ऑफ दिस कन्वर्जन ओके A/4 झालाय सो A2 इज नथिंग बट डी A1/4 किंवा आपण म्हणू शकतो A/4 ठीक आहे आपल्याला माहिती आहे एरियाचा फॉर्म्युला A1 इज इक्वल टू पाय R1 स्क्वेअर A2 इज इक्वल टू दॅट इज पाय R2 स्क्वेअर सो A1 एरिया इज प्रपोर्शनल टू R स्क्वेअर सो R इज प्रपोर्शनल टू आपण म्हणू शकतो रूट टाइम्स A बरोबर आपल्याला माहिती आहे A ची इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू R कॅपिलरी वरनं सो H1/H2 इज इक्वल टू रूट ऑफ डायरेक्टली आहे ना आर ला तुम्ही इथे लिहू शकतो A2/A1 कारण बघा आर डायरेक्टली एच ला इनव्हर्सली रूट ए सो टाका याच्यात A2 किती दिलाय तुमचा A1/4 तो तुमचा A/4 इंटू ए होईल हा ए गेला सो H1/H2 जो आहे हा काय 1/2 होईल सो H1 त्यांनी किती दिलाय 20/H2 इज इक्वल टू 1/2 सो H2 इज इक्वल टू that is 40 mm which is equals to 4 centimeter so option D क्लिअर होतोय
ठीक आहे. क्वेश्चन नंबर 32. द वर्क डन इन सोप बबल ऑफ रेडियस आर इज W1. ओके, ठीक आहे. त्याचा वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, T इंटू DA. आता एरिया तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. ठीक आहे. सो वर्क डन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. आता करू वर्क डन डिवाइड बाय वर्क डू R1 स्क्वेअर अपॉन R2 स्क्वेअर, R स्क्वेअर अपॉन 2R ब्रॅकेट स्क्वेअर, R स्क्वेअर अपॉन 4R स्क्वेअर, R स्क्वेअर गेला W1 बाय W2. जर रेशो आपल्याला विचारला तर याचा रेशो आला पाहिजे तो म्हणजे 1:4. सो एक जर क्वेश्चन बघितला तर W1 बाय W2 इज 1:4. ओके. येस, आय थिंक इथे स्लाइड संपतायत. इथे नेक्स्ट स्लाइडचा ऑप्शन येत नाहीये. सो होपफुली तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील. सो नेक्स्ट चॅप्टर पण आपण करणार आहोत, बट या एकदा तुम्ही सगळे PYQ थोडेसे प्रॉपरली बघून घ्या. इव्हन तुम्ही आधीचे पण सॉल्व्ह करा. सो आधीचे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला एक आयडिया आहे की कशा वेळेने क्वेश्चन्स विचारतात. ओके, थँक्यू सो मच लिस्निंग. बाय.